आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे आणि आज खरं म्हणजे मुरली अण्णांनी त्यांचा सगळा प्रवास सांगितला. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच कार्यकर्ते आणि नेते घडवण्याचा विचार होतो. मी असेन, दादा असतील, आम्हालाही कोणीतरी कधीतरी घडवलं, संधी दिली, पुढे आणलं. आम्ही पण अगदी जमिनीवर काम करणारे, बूथचं काम करणारे, वॉर्डाचं काम करणारे कार्यकर्ते होतो. पण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला त्याची क्षमता बघून, त्याची कार्य करण्याची तडफ बघून वेगवेगळ्या वेळी संधी दिली जाते. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी पार्टी भविष्यामध्ये गुंतवणूक करते, पुढची पिढी तयार करत असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या मंचावर जर आपण पाहिलं तर अनेक जण मुरली अण्णासहित आपल्याला असे दिसतील की जे पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतायत, पुढचे 20 वर्ष भारतीय जनता पक्ष जे चालवतील अशा प्रकारची मंडळी आपल्याला या मंचावर दिसते. हा विचार हा केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होतो. आणि म्हणून मुरली अण्णांनी देखील एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं, बूथचा कार्यकर्ता म्हणून काम केलं, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, त्याच्यानंतर खासदार आणि मंत्री, असा हा सगळा त्यांचा प्रवास आहे. दादा म्हणाले ते खरं आहे, मध्ये एक संधी हुकली आपली आमदारकीची, पण जीवनामध्ये मला असं वाटतं की काहीतरी मोठं मिळायचं असतं म्हणून एखादी गोष्ट त्या ठिकाणी हुकत असते. या सगळ्या प्रवासामध्ये गेले अनेक वर्ष मी मुरली अण्णांना बघतो आहे. एखादं काम त्यांना दिल्यानंतर पूर्ण मन लावून ते काम करायचं, त्याच्या पाठीमागे आपली सगळी क्षमता झोकून द्यायची. मला असं वाटतं की ते स्वतःही पैलवान आहे, त्यांच्या घरामध्ये एक पैलवानकीची मोठी परंपरा आहे. पैलवानांचं कसं असतं, एकदा लढाईत मैदानात उतरले की जेवढं अंगामध्ये आहे ती सगळी क्षमता लावून पैलवान लढत असतो. तसं राजकीय मैदानात आणि प्रशासनाच्या मैदानातही मुरली अण्णा सगळ्या क्षमतेने त्या ठिकाणी लढत असतात. म्हणून आता त्यांनी प्रथम माणूस अशा प्रकारचं जे पुस्तक प्रकाशित केलंय, त्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काही काम केलं आणि त्यातले जे अनुभव आले हृदयस्पर्शी अशा प्रकारचे, त्याच्यावर आधारित त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. पण मला असं वाटतं की खरोखर कोविडच्या काळामध्ये एक महापौर म्हणून मुरली अण्णांनी केलेलं काम हे अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं काम आहे. कारण ज्या काळामध्ये अनेक नेते हे घरी बसून होते,